तर हे असे मस्त अजिबात मऊ नसलेले छान सँडविच तयार झालेले. चला आता हे मऊ व्हायच्या आधी मी याचा पटकन फोटो काढते आणि खायला घेते. तर तुम्ही ही रेसिपी कशी करायची ते बघा. खूप मस्त झालेले आहेत सँडविच. त्याचं फिलिंगची मी चव बघितली, खूप छान चव आलेली आहे. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. दही सँडविच तुम्ही ऐकलं असेल, चवीला खूप सुरेख लागतं, पण ते असं अगदी जास्त अतिरिक्त असं मऊ होतं, तर त्याच्यामुळे ते बऱ्याच जणांना आवडत नाही. तर ते मऊ न होण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर ते आपण आज बघूया. तर त्याच्यासाठी हे मी घरातच चक्का करून घेतला. हे बघा, अगदी घट्ट चक्का आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे असं छान जवळजवळ मी रात्रभर फ्रीजमध्ये झाकून ठेवलं होतं, फ्रीजमध्ये बांधून ठेवलं होतं. त्याच्यावर चांगलं जड वजन ठेवलं होतं. चक्का कसा करायचा याच्या आधी मी चॅनलवर बऱ्याचदा दाखवलेलं आहे. तर असा हा घरीच केलेला चक्का आहे. तुम्ही घरी नाही केला तर विकत आणला तरी सुद्धा चालेल. फक्त हा असा घट्ट चक्का पाहिजे अगदी. हे आपल्याला थोडंसं असं घोटून घ्यायचे. आणि हे सँडविच करताना दह्याचं प्रमाण म्हणजे चक्क्याचं प्रमाण कमी पाहिजे. याच्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या आणि लगेच करायचं, फार वेळ ठेवायचं नाही हे करून, नाहीतर मग भाज्यांना पाणी सुटतं आणि मग हे सँडविच आणखीन मऊ होतं. तर आता ह्या चक्क्यामध्ये मी घालतेय भाज्या वेगवेगळ्या. तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. मी याच्यामध्ये घेतली आहे ढब्बू मिरची म्हणजे सिमला मिरची, आणि याच्याबरोबरच मी 2 हिरव्या मिरच्या पण घातल्यात. चॉपरमधून हे सगळं काढलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी बास आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 1 कांदा मध्यम साईजचा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. 2 छोटी गाजरं होती तर ती पण घेतली आहे. ह्याच्यामुळे कलर पण खूप मस्त येतो आणि अर्थातच ह्याची पोषणमूल्य पण वाढतील. आपण जितक्या भाज्या जास्त याच्यामध्ये घालू तर तेवढं ते सँडविच चवीला पण खूप छान लागतं. ह्याच्यामध्ये मी कोबी पण घातलेला आहे. त्याच्यानंतर स्वीट कॉर्न आता आपल्याकडे नेहमी उपलब्ध असतात, तर ते मी थोडेसे उकळून घेतलेले आहेत. 2 ते 3 मिनिटं फक्त पाण्यामध्ये. थोडंसं मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि 2 ते 3 मिनिटं उकळून घेतले, कारण थोडेच आहेत हे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आधी. ह्याच्यामध्ये घालतीये कोथिंबीर. आता हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे असं मिश्रण घट्ट असलं पाहिजे. त्याच्यानंतर सँडविच अतिरिक्त मऊ न होण्यासाठी अजून काय करता येईल, तर मी एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे. तर आधी मी त्याच्यामध्ये ब्रेड आधी थोडासा क्रिस्पी करून घेणार आहे आणि मग त्याचं सँडविच करणार आहे. तर त्याच्यामुळे काय होईल की ते खूप सॉगी जसं म्हणतो ना आपण, तर तसं ते होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये मीठ पण मी अगदी ऐन वेळेला घालणार आहे. आत्ता मी मीठ घातलेलं नाही याच्यात. त्याच्यानंतर याच्यात काही मसाले घालूया आपण. याच्यात थोडंसं ओरेगॅनो मी घालणार आहे. असलं तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. एक साधारण अर्धा चमचा मी घातलं आहे. त्यानंतर थोडीशी मिऱ्याची पूड घालूया. आत्ता फ्रेश केलेली आहे. अगदी एक अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा कमी मिऱ्याची पूड घ्यायची. आणि अगदी थोडेसे चिली फ्लेक्स घेतले, कारण हिरवी मिरची मी याच्यामध्ये घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये मिऱ्याच्या पुडीचा पण तिखटपणा येतो. तर हे आता आपण परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही फक्त चिली फ्लेक्स घातले तरी चालतील, किंवा चिली फ्लेक्स नाही घातले आणि फक्त हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल. जे आपल्याकडे पाऊच येतात ना पिझ्झ्याबरोबर वगैरे, तर ते वापरले तरी सुद्धा चालतील. तर हे परत एकदा छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला इथे दिसत असेल मिश्रण असं कोरडं आहे, फार ओलसर नाही आहे. दह्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं असल्यामुळे हे असं छान कोरडं राहिलेलं आहे. कडेने थोडंसं बटर टाकून मी हे थोडेसे ब्रेड क्रिस्पी करून घेणार आहे. थोडं बटर घातलं तरी सुद्धा चालतं. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे ब्रेड क्रिस्पी करून घ्यायचे. आपले ब्रेड क्रिस्पी होत आहेत, तर तोपर्यंत आपण मीठ घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित करून घेऊया. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. याच्यामध्ये आपण अमूल बटर पण वापरलेलं आहे, तर ते लक्षात घेऊन मीठ घालायचं, कारण अमूल बटरमध्ये मीठ जास्त असतं. आणि हे तूप लावून जरी सँडविच केलं तरी चालतं बरं का, छान लागतं. किंवा घरातलं लोणी असतं ना आपलं, ज्याला व्हाईट बटर आता म्हणतात, तर ते जरी वापरलं तरी सुद्धा चालतं. आता हे ब्रेड हे बघा इकडून क्रिस्पी झालेले. आता आपण याला वरून पण बटर लावूया. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावलं तरी सुद्धा चालेल. मी थोडंसं बटर याला लावणार आहे आणि मग आपलं जे
फिलिंग आपण तयार करून ठेवलं आहे तर ते आपण याच्यामध्ये भरूया. थोडंसं लावलं आहे बटर, अगदी जास्त नाही लावलेलं. हे बघा छान क्रिस्पी झालेले. आणि आता आपण या बाजूनी हे जे आपण फिलिंग तयार करून ठेवलेलं आहे दही आणि भाज्यांचं, तर ते याच्यामध्ये स्प्रेड करून घेऊया. भरपूर घालायचं म्हणजे मग चव छान लागते. त्याच्यानंतर हे आपण असंच तव्यावर पण परत भाजू शकतो, पण माझ्याकडे सँडविच मेकर आहे तर त्याच्यामध्ये मी भाजणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कडा आधीच कट करून घेऊ शकता. मी अजून एक असंच तयार करून घेते आहे. तर आता हे दोन्ही सँडविच मी सँडविच मेकरमध्ये ठेवते. 1-2 ते 3 मिनिटात आपलं सँडविच तयार होईल. हे बघा सँडविच असे मस्त तयार झालेले आणि अगदी क्रिस्पी झालेले तुम्हाला दिसत असेल. काढून घेऊया.